छत्रपती संभाजीनगरमधून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर येते। लग्नानंतर सुखी संसाराचं स्वप्न पाहणाऱ्या एका तरुण विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आपलं जीवन संपवलंय। आई मला जयंतीला घागरा घ्यायचाय असं सकाळी म्हणणाऱ्या ईश्वरीचा दुपारी मृत्यू झाल्याची बातमी आली आणि माहेरच्यांवर आभाळ कोसळले। ही केवळ आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केलाय। पाहूयात। छत्रपती संभाजीनगरच्या भावसिंगपुरा भागातील ही घटना असून 28 जून 2020 रोजी ईश्वरीचा विवाह अजय बनकर याच्याशी मोठ्या थाटामाटात झाला होता। 5 तोळे सोने आणि 2 लाख रुपये हुंडा देऊनही सासरच्यांची पैशांची भूक संपली नव्हती। पहिली 3 वर्षे सुखात गेल्यानंतर ईश्वरीच्या आयुष्याला सासरच्यांनी ग्रहण लावलं। घराचे हप्ते भरण्यासाठी आणि प्लॉटच्या बांधकामासाठी माहेरून पैसे आणण्याचा तगादा तिच्या मागे लावला जात होता। 6 एप्रिल रोजी जेवणात केवळ एक केस निघाल्यावरून पती अजयने तिला अमानुष मारहाण केली। पैसे आणले नाही तर तिकडेच मरून जा अशी धमकी तिला देण्यात आली होती। याच दरम्यान मंगळवारी सकाळी ईश्वरीने आपल्या आईला फोन केला आणि 14 एप्रिल रोजी असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खरेदीचं नियोजन केलं होतं। आईला साडी आणि स्वतःला घागरा घेण्याची तिची इच्छा होती, मात्र नियतीला काही वेगळंच मान्य होतं। दुपारी सासरच्यांनी ईश्वरी फोन उचलत नसल्याचं सांगितलं आणि काही वेळातच तिचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली। माहेरच्या मंडळींनी आरोप केलाय की ईश्वरी स्वतः गळफास घेऊ शकत नाही, तिला मारून पलंगावर झोपवण्यात आल्याचा आरोप ईश्वरीच्या माहेरकडच्या लोकांनी केला आहे। या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी घाटी रुग्णालयात मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत ठिय्या आंदोलन केलं होतं। त्यानंतर छावणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक जाधव यांनी तात्काळ कारवाई करत परिस्थिती नियंत्रणात आणली। ईश्वरीचे वडील राजू भुजंग यांच्या फिर्यादीवरून पती अजय बनकर याच्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणात पोलिसांनी 7 जणांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे।